MKCL इरा सेशन 26 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून Hello व्हिडिओ everyone. पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर Welcome to our 21st सेंचुरी ऑफिस थीम स्किल वर क्लिक करून त्याच्यावर क्लिक करून त्याच्यामध्ये व्हिडिओज वर क्लिक करून प्रत्येक व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. Great job so त्यानंतर अटेंडन्स रिपोर्ट मध्ये व्हॉट टूल्स कॅन बी युज्ड टू क्रिएट अँड अटेंडन्स रिपोर्ट. Mrs. Sohini ma'am teaches students in the 8th grade. She uses a register book to maintain the attendance records of the student. नॉलेज चेक वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे. Well done. नॉलेज चेक सॉल्व्ह करून Before घ्यायचे. स्टार्ट करून फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. Dash provides many editable templates to its users. ऑप्शन नंबर बी मायक्रोसॉफ्ट. क्लिक करून आन्सर 7 नेक्स्ट करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू डोंट फाइंड अ सुटेबल एक्सेल टेम्पलेट on www.office.com under the option more templates, which option should you click on next? ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे एक्सप्लोर ऑल टेम्पलेट्स. क्लिक करून आन्सर 7 नेक्स्ट करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, which of the following proposes are served by an organizer attendance report? ऑप्शन नंबर ए टू सी विच स्टुडंट्स आर present in class आणि त्यानंतर टू सी विच स्टुडंट्स आर absentee फ्रॉम क्लास. ए बी वर क्लिक करून 7 नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑप्शन शुड यू क्लिक ऑन इफ यू वॉन्ट टू वर्क ऑफलाईन विथ द टेम्पलेट फ्रॉम www.office.com? ऑप्शन नंबर सी डाउनलोड. क्लिक करून आन्सर 7 नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, you have a row in Excel sheet that you would like to highlight. After selecting that row, which option should you select in order to highlight it? ऑप्शन ए फिल कलर. क्लिक करून आन्सर 7 नेक्स्ट करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन as well as insert column and rows in your sheet, hence delete the column A in the given sheet. स्टार्ट करायचे क्वेश्चन. इथं ऑलरेडी सिलेक्टेड आहे कॉलम. त्यानंतर डिलीट सेल ऑप्शन वर क्लिक करायचे आणि डिलीट शीट कॉलम वर क्लिक करून त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, highlighting is effective because it draws attention to important information in a text. So now use yellow color to highlight the row having Jiten Singh's attendance. क्लिक करायचे. स्टार्ट करून घ्यायचा क्वेश्चन. त्यानंतर इथे फॉन्ट कलर मधून फिल कलर ऑप्शन वर क्लिक करून येलो कलर वर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन यस करून एंड करायचंय. नेक्स्ट सेशन आहे सेल पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज displayed templates are suitable to design an attendance report. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, युअर फ्रेंड वॉन्ट टू अंडरस्टँड हाऊ टू delete an entire column in an MS Excel file. Identify the correct steps to do that. Option number A, select the entire column, right click on the column title, delete. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर 7 नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू यूज टू चेंज द कलर ऑफ अ टेक्स्ट इन अ सेल इन MS Excel? ऑप्शन नंबर बी इथे त्याचं दिलेलं आहे. टेक्स्ट सिलेक्ट करायचं. क्लिक करून आन्सर 7 नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू यूज टू चेंज द कलर ऑफ सेल इन MS Excel? ऑप्शन नंबर ए इथे फिल कलरचा ऑप्शन दिलेला आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड हॅज रिसेंटली डिझाइनड अन अटेंडन्स रिपोर्ट इन एक्सेल. He knows how to save a file but not how to export it. Help him identify the right steps to export an MS Excel file. Option number B, file menu, export, create PDF, XPS and tap publish. क्लिक करून याचा सेव्ह करून एंड करायचं सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, गाइडेड डू इट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, ओपन अ ब्लँक वर्कबुक इन एक्सेल using file tab, new and enter text attendance report in the
B1 सेल स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर सर्च बार वर क्लिक करून एक्सेल शीट ओपन करून घ्यायची. त्यानंतर फाईल मेनूवर जाऊन न्यू ऑप्शनवर क्लिक करून ब्लँक वर्कबुक वर क्लिक करायचे. त्यानंतर अटेंडन्स रिपोर्ट हे टेक्स्ट B1 सेल मध्ये ऍड करून घ्यायचंय आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, in the given Excel template delete column A using home tab sales group delete sheet column. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर कॉलम ए ला सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर सेल ग्रुप मध्ये इथे डिलीट कॉलम ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचंय. Next question, save the given sheet on your desktop with the name attendance report using the file tab save as. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. डेस्कटॉप फोल्डर चूज करून अटेंडन्स रिपोर्ट या नावाने फाईल सेव्ह करायची. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. Next question, in the weekly attendance report sheet, apply the standard orange fill color to the text weekly attendance report using the home tab font group font color menu item. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर वीकली अटेंडन्स रिपोर्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फिल कलर ऑप्शन मध्ये इथे फॉन्ट कलर मध्ये फिल कलर ऑप्शन आहे त्याच्यामधून ऑरेंज कलर वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपोर्ट द गिवन वर्कबुक इन PDF using file tab export create PDF XPS enter the file name of your choice in the open other windows and click publish. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून एक्सपोर्ट ऑप्शन वर क्लिक करायचे. क्रिएट PDF XPS वर क्लिक करून त्यानंतर पब्लिश करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. ऑल क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे फंक्शन कीज प्रोव्हाइड शॉर्टकट फॉर स्पेसिफिक टास्क. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज एनी डेटा और इन्स्ट्रक्शन दॅट आर युज्ड बाय अ कॉम्प्युटर. ऑप्शन नंबर डी इनपुट. क्लिक करून सेव्ह करायचे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, a keyboard key like the caps lock, the turns a feature on or off is called a dash key. Option number B toggle key. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, the keyboard keys that have row on them are called as navigation keys. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचंय.